पुंतांबा केटीवेअरचं होणार आधुनिक व्हर्टिकल बॅरेजमध्ये रूपांतर। शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यास शासन कटिबद्ध। राधाकृष्ण विखे पाटील। पुंतांबा येथील जुन्या केटीवेअरचा आधुनिक व्हर्टिकल बॅरेजमध्ये रूपांतर करण्यास जलसंपदा विभागाने मान्यता दिली असून या प्रकल्पामुळे सुमारे 20% पाणी साठ्यात वाढ होणार आहे। या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। पुंतांबा येथे सुमारे 9 कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आदी अधिकारी उपस्थित होते। नामदार विखे पाटील म्हणाले की पुंतांबा परिसरात 76 एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यामुळे पुंतांबा, नपावाडी, रामपूरवाडी व पिंपळवाडी येथील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे। तसेच गोदावरी कालव्याच्या इतिहासात प्रथमच 400 कोटी रुपयांच्या निधी कालव्याच्या नूतनीकरण व सक्षमीकरणासाठी मंजूर करण्यात आले असून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमात राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व आधुनिक कृषी अवजारांचं प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आलं। याचबरोबर पुंतांबा गावठाण विस्तार पाणी पुरवठा योजना व घरकुल प्रकल्पासाठी 22 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे, दत्ताभाऊ झोजे, विजयराव धनवटे, अमोल सराळकर, भूषण वाघ, राजेंद्र थोरात, रामचंद्र पवार, दत्तात्रय धनवटे, भास्करराव नवले, अशोकराव धनवटे, बाळासाहेब भोरकडे, डॉक्टर सुधाकर जाधव, योगेश घाटकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। SR24 न्यूज करिता ऋतिक लाहोटी, पुंतांबा।